तर मुंब्रा दिवा स्थानकादरम्यान असलेलं वळण जीवघेणं असल्याची तक्रार करूनही रेल्वेने दुर्लक्ष केल्याचं वारंवार उघड होतंय। मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे 20 फेब्रुवारीलाच ही ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात आली होती। या तक्रारीचं उत्तर देताना रेल्वे मॅन्युअलचा दाखला दिला। या मॅन्युअलमध्ये दिलेल्या मानक पद्धतीनेच वळण तांत्रिक सर्वेक्षण करून केल्याचं रेल्वेने स्पष्टीकरण दिलं होतं। 30 एप्रिलला याच वळणावरती रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झालेला होता, तरीही रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली नाही। मराठीकरण एकीकरण समितीचे आनंदा पाटील यांनीही 20 फेब्रुवारीला या वळणाकडे रेल्वेचं लक्ष वेधलं होतं। मात्र 1 महिन्यांनी म्हणजे 18 मार्चला मध्य रेल्वे प्रशासनाने उत्तर देत ही तक्रार बंद केली। गर्दी कमी करण्यासाठी दिवा सीएसएमटी डायरेक्ट लोकल पीक आवरला सुरू करण्याची मागणीही करण्यात आलेली होती, मात्र त्यालाही कुठल्याही पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। यानंतरचा अपडेट छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। इथे उद्योजक संतोष लड्डा यांच्या